किशोरवयीन मुलामुलींमध्ये एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण नैसर्गिक आहे. कायद्याने लग्न करायच्या वयाचे असतील तरी देखील त्यांनी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आयुष्य सोपे नाही आहे. प्रेमाने पोट भरत नाही. प्रेमी युगुल किंवा पळून जाऊन लग्न करणाऱ्यांच्या विरोधात मी अजिबात नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करायचा मूलभूत अधिकार कलम 21 अंतर्गत दिलेला आहे. शेवटी हा निर्णय तुमचा असणार आहे. पण एक मात्र मी आवर्जून सांगेन की कित्येकांचे वाईट होताना पाहिले आहे आणि ऐकलेसुद्धा आहे. त्यांच्या पालकांचा विचार करून जी मुले किंवा मुली पळून जातात आणि लग्न करतात त्यांना पालकांची माफी मागावयास जरूर सांगेन, कारण या कारणामुळे ते नक्कीच दुखावले असतील. वरील लेखन दोघेही सज्ञान 21 वर्षे वय पूर्ण आहेत असे गृहीत धरले आहे. कायद्याप्रमाणे 2 सज्ञान व्यक्तींना आपल्या इच्छेप्रमाणे लग्न करायचा अधिकार आहे. घरचे दारचे नातेवाईक सगळ्यांनी सांगून पण पळून जात असतील तर मी सांगून थोडीच ना तुम्ही ऐकणार आहेत. तरी हा माझा एक सल्ला. मला तरी वाटतं मुलांनी किंवा मुलींनी पळून जाऊन लग्न करू नये. तुम्ही पळून गेल्यावर तुमच्या आईबाबांना हयातीत मरण यातना भोगाव्या लागतात. समाजात डोके खाली घालून जगावे लागते. कोणत्या आईबापाला आपल्या मुलाचे वाईट व्हावे असे वाटत नाही. आयुष्यभर कष्ट तुमच्यासाठीच तर सोसलेले असतात आणि शेवटी तुम्ही पळून गेल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन नाहीशी होते. वेड्यासारखं इकडून तिकडे या गावातून त्या गावात शोधून पण किती वेळा पळून गेलेले सापडत नाही. तेव्हा ते पाहण्याआधी आपणच मेलेले बरे असे त्यांना वाटते. दिवस रात्र तुम्ही याल, किमान सुखरूप तरी आहात ना ही बातमी येईल म्हणून जन्म दिलेल्या आईचा जीव तळमळतो. पळून जाताना ज्या मित्रांच्या जोरावर तुम्ही जाता त्याच्या जीवावर तरी किती दिवस राहणार. जन्मापासून 20 ते 22 वयापर्यंत बहुतांश लोकांना आईवडील सगळं पुरवतात, काळजी घेतात. त्यामुळे बाहेर जग किती कठोर आहे याची त्यांना कल्पनासुद्धा नसते. इतकी वर्षे आपली आई आणि बाप आपल्या मागे उभे असतात. तो सपोर्ट एकदाचा निघून जातो. समाजात देखील असे पळून लग्न करणाऱ्यांना विशेष स्थान नाही. सासर आणि माहेर दोन्हीकडचे सगळे संबंध तुटून जातात. प्रेमी युगुल किंवा पळून जाऊन लग्न करणाऱ्यांच्या विरोधात मी अजिबात नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा मूलभूत अधिकार कलम 21 अंतर्गत दिला आहे. शेवटी निर्णय हा तुमचाच असणार आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो म्हणून पळून जाऊन लग्न करणे इथपर्यंत ठीक असते. पण इथून पुढे खरी परीक्षा सुरू होते. आपल्याकडे प्रेमाची, जिद्दीची, आपल्या विश्वासाची, आपल्या संयमाची खरी परीक्षा असते. तुम्ही पळ काढून लग्न कराल पण उद्या तुमच्यात भांडणे झाली तर मध्यस्थी कोण करणार? मुले जन्माला येतात तेव्हा मुलांना आजी आजोबा, मामा मावशी, आत्या, इतर नातेवाईकाचे प्रेम मिळणार नाही. गुलाबी थंडीचे दिवस संपल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाची आठवण जरूर होईल. तेव्हा तुम्हाला किती त्रास होईल. काही आईवडिलांना आपली इज्जत आपल्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाची असते. जर आईवडिलांनी आत्महत्या केली तर तुम्ही आयुष्यात सुखाने जगूच शकणार नाही. काही काळानंतर चेहऱ्याची चमक निघून जाईल. वय वाढल्यानंतरही त्यावेळेसही तो मुलगा तुमच्यावर एवढे प्रेम करेल का याची खात्री नाही. पोट बाहेर आल्यानंतर, केस गळाल्यानंतर ती मुलगी तुमच्यावर एवढेच प्रेम करत राहील का याची खात्री नाही. घरातल्या लहान भावंडावर, बहिणीवर किंवा मोठ्या भावंडावर काय परिणाम होईल याचा कधी विचार केला आहे का? तुमचे पालक नातेवाईकांना व समाजाला काय उत्तरे देतील? जेव्हा एखादी व्यक्ती संकटात येते तेव्हा त्याला कुटुंबाचा आधार असतो. या अडचणीच्या काळात मग कोणाकडे सल्ला घेण्यासाठी जाल? उद्या भावा बहिणीचे लग्न होईल तेव्हा सर्वांना आमंत्रण असेल पण तुम्हाला नसेल. त्यावेळेस किती वाईट वाटेल. जगात अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण जर तुमच्यापैकी कोणाचा सैराट झाला, असे झाले तर किती जणांचे आयुष्य बर्बाद होईल याचा अंदाज तरी लावता येणार नाही. एखाद्या वेळेस आई वडील तुमच्या सुखासाठी तुम्हाला माफही करतील पण तुमचे नाते पुन्हा पहिल्यासारखे होईल का? जो आदर, प्रेम, मान सन्मान तुम्हाला मिळत होता तो नंतर मिळेल का? उद्या तुम्ही आई झाल्यानंतर बाळंतपणाच्या कळा किंवा त्रास सोसताना आपल्या आईचा किंवा सासूचा हात आपल्या हातात नसेल तेव्हा फार दुःख वाटेल. दुःख असो किंवा सुख वाटून घ्यायला आपल्या मायेचा माणूस नसेल तर दुःखाची तीव्रता जास्त फार वाढेल. सुखाचा आनंद काही कळत नाही. तुम्ही बाबा झाल्यावर बाबांच्या किंवा सासऱ्याच्या मिठीत घेऊन तो मायेने हात अंगावरून फिरला नाही तर बाप झाल्याची फिलिंग तुम्हाला येऊच शकत नाही.
आयुष्यभर आपली आई वेड्यासारखे आपले पाखरू वाट चुकले, आज ना उद्या आपल्या घरी येईल अशी वाट पाहते. आयुष्यात त्या काळात त्यांनी गाळलेल्या डोळ्यातील पाणी तुम्हाला आयुष्यात सुखात जगून देईल का? माझी आई म्हणायची, एखादी मुलगी जेव्हा आई होते तेव्हा तिला आपल्या आईने सोसलेल्या त्रासाची जाणीव होते व प्रत्येक मुलीचे स्वतः आई झाल्यावर आपल्या आईवरील प्रेम जास्त वाढते. त्यामुळे पळून जाणाऱ्या बऱ्याच मुली पहिले मूल झाल्यावर आईवडिलांची माफी मागायला येतात. तुम्ही पळून गेल्यानंतर तुमचे नातेवाईक व शेजारी राहत असलेल्या अनेक शिक्षण घेणाऱ्या मुलीला त्याच्या पालकाची इच्छा नसताना शाळा सोडावी लागते. त्यामुळे याच्या दुःखाला तुम्ही जबाबदार आहात. याची सल आयुष्यभर तुम्हाला राहणार. या गोष्टीचा कायम त्रास होत राहणार. रीतिरिवाज, संस्कार, आपले नातेवाईक व प्रेमाची माणसे यांच्या साथीने लग्न करण्यात जे सुख आहे ते आयुष्यात कधी तुम्हाला अनुभवता येईल का? पळून जाऊन तुम्हीही सुखी होणार नाही आणि तुमचे आईवडीलही सुखात राहणार नाही. त्यामुळे पळून जाण्यापेक्षा आईवडिलांना बोला, मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. जरूर मार्ग निघेल. तुम्ही माझे थोडेच ऐकणार आहात, तरी पण हा माझा एक सल्ला. अशा प्रकारे मुलामुलींची पळून जाऊन लग्न लावणारे आई-वडील आणि 2 कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरतात. काल परवा भेटलेला साथीदार आयुष्यभराचा जोडीदार बनवून काहीतरी करून बसतात आणि आयुष्याची वाट लावून घेतात. माझा लेख आवडला तर पुढे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला अशीच माहिती तुम्हाला शेअर करायला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.